ही सहान आहे. कशी वाटते? आता दोन प्रकारचे लोक आहेत. काही लोक म्हणतील अरे वा किती छान जुनी सहान दिसते. काही लोक म्हणतील तुटलेली दिसते. काही लोक म्हणतील अरे वा अँटिक पीस आहे. व्यक्ती परत्वे सगळं बदलतं ना. पण ही हिचं काम करतीये. चंदन घासून आपण हे गंध लावतो भगवंताला. प्रॉपर ही हिचं मेहनत घेतीये. यातून मला काय सांगायचं आहे? हे बघा, आपण ज्यावेळेस वेगवेगळ्या गोष्टी करतो, समोरच्या माणसाच्या मनासारखं संपूर्ण वागण्याचा प्रयत्न करतो, पण कधी कधी असं होतं ना की समोरच्या माणसाला जसं पाहिजे आपण तसं वागतो, तरीसुद्धा समोरचा माणूस चुकाच काढतो आपल्यामध्ये. प्रत्येक वेळी आपण त्याला चुकीचंच वाटतो आणि तो चिडतो, अपमानास्पद गोष्टी बोलतो आपल्याला. काही शब्द जे आपल्याला लागून जातात असे शब्द तो आपल्याला वापरतो. मग आपण विचार करतो अरे आपण तर संपूर्ण याच्या मनासारखंच वागलो. याने जसं बोललं तसंच आपण वागण्याचा प्रयत्न केला, याच्या मनासारखंच वागण्याचा प्रयत्न केला, तरी प्रत्येक वेळी हा माणूस आपल्या चुका कशा काय काढतो? विचार नका करू तसा. तुमची नियत चांगली होती, तुम्ही तुमचे 100% दिले, प्रयत्न केला त्याच्या मनासारखा वागण्याचा. तो चुकीच्या गोष्टी बोलतोय, तो चुकीचे कॉमेंट्स करतोय तुमच्यावर, याचा अर्थ तुम्ही खराब आहात, तुम्ही कमी आहात, तुम्ही चुकीचे आहात असं नाही. तो त्याचा दृष्टिकोन आहे पाहण्याचा. कारण एखादी गोष्ट तुम्ही केली तर त्याला 50 जण चांगले म्हणणारे आणि 60 जण खराब म्हणणारेही असतात. आता मी ह्या वेगवेगळ्या गोष्टी करते, गाणे म्हणते, काही गोष्टी सांगते, गीतेचा अध्याय वाचून दाखवते, याच्यामध्ये 4 जण मला चांगले म्हणणारे आणि 50 जण वाईट म्हणणारे, चुका काढणारे असणारच. ते प्रत्येक वेळी राहणारे. पण याचा अर्थ तुम्ही चुकीचं करताय असं होत नाही. याचा अर्थ त्यांचा पाहण्याचा दृष्टिकोन चुकतोय. तुम्ही कितीही प्रयत्न करत राहिले ना, समोरच्या माणसाला तुम्ही फुलफिल कधीच करू शकणार नाही. त्याच्या मनासारखं तुम्ही शेवटपर्यंत वागूच शकणार नाही, तुम्ही कितीही प्रयत्न करा. त्यामुळे जेवढं जमेल तेवढं छान करत राहा, छान वागत राहा. समोरच्या माणसाच्या कमेंट्सवरून स्वतःचं मन खराब करू नका. बघा वाटलं तर.